मोठी बातमी। जिथे शहर महानगरपालिकेत विविध समित्यांच्या सभापतींची निवड सर्वसंमतीने पार पडली आणि यावेळी महिलांच्या सहभागाने एक मजबूत संदेश दिला आहे। 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता बी रघुनाथ सभागृहात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली। कार्यक्रमात पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण उपस्थित होते, तर व्यासपीठावर मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, प्रशासन प्रमुख महेश गायकवाड आणि नगर सचिव विकास रत्नपारखे उपस्थित होते। निर्वाचन अधिकाऱ्यांनी घोषणा केली की स्थायी समिती सभापती श्रीमती प्रतिभा अतुल सरोदे, प्रभाग समिती अ सभापती रईस खान सरफराज खान, प्रभाग समिती ब सभापती मुसद्दीक खान नरुल्ला खान, प्रभाग समिती क सभापती श्रीमती तबस्सुम वसीम शेख, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण समिती सभापती राजेश शंकरराव रणखांबे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती अश्विनी अमोल जाधव, स्थापत्य समिती सभापती श्रीमती सायरा बेगम अलीमुद्दीन, वैद्यकीय व सहाय्यक आरोग्य समिती सभापती श्रीमती अबोली अनिल कांबळे, विधी व महसूल वार्ड समिती सभापती श्रीमती रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद जागीरदार, शहर सुधार समिती सभापती श्रीमती शुभांगी शुभम पाष्टे, माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक समिती सभापती श्रीमती शमशाद बेगम सय्यद इलाही। सत्कार समारंभ सर्व नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, उपमहापौर गणेश सुरेशराव देशमुख यांनी एकत्रितपणे केला आणि सर्व नवनिर्वाचित सभापतींना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। अभिवादन व पदभार स्वीकृती या प्रसंगी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले। तसेच खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, गटनेते दिलीप ठाकूर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि अतुल सरोदे यांच्या सहकार्याने सर्व सभापतींनी पदभार स्वीकारला। महिला सक्षमीकरण या निवडीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 11 पैकी 8 सभापती महिला आहेत। यातून महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न दिसून येतो। नागरिकांसाठी आश्वासन नवनिर्वाचित सभापतींनी सांगितले की शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण प्राधान्याने केले जाईल आणि यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमाला डॉक्टर विवेक नवेंद्र, दिलीप ठाकूर, गुलमीर खान, विजय जामकर, समाजसेवक सय्यद खादर आणि माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी सर्व नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या। परभणी महानगरपालिकेत सर्वसंमतीने झालेले हे नेतृत्व आणि महिलांना मिळालेली मोठी जबाबदारी आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की ही नवी टीम शहराच्या विकासाला किती गती देते। अल्हम्दुलिल्लाह, मैं हमारे पहले तो प्रभाग क्रमांक 2 के सभी लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि वो लोगों ने हमको चुनकर दिए और आज जो सभापति पद हमको जो मिली प्रभाग समिति हो की, तो हमारे जितने भी मेरे साथ के 4 नगर सेवक, हमारे मतीन भाई और मुफ्ती साजिद साहब और हमारे अदनान भाई, हम सब मिलके और हमारे आज जो प्रभाग समिति हो के अंदर हमारे साथ और 20 नगर सेवक है, हम सबको साथ लेकर काम करने वाले हैं। और इंशाल्लाह पहली बार ये जो प्रभाग समिति हमको जो मिली, तो आज सबको साथ लेकर इंशाल्लाह हम ये आगे सब एक साथ काम करेंगे। प्रशासन हमारे साथ में है और इंशाल्लाह प्रशासन हमारा सपोर्ट भी करेंगी और मैं हमारे पूरे सदस्यों का सबका शुक्रिया अदा करता हूं। हमारे गट नेते, हमारे खासदार साहब और हमारे आमदार राहुल पाटिल साहब और हमारे गट नेते दिलीप काका और हमारे जितने भी उभाटा गट के सब लोग हैं और महापौर और हमारे उपमहापौर साहब, मैं सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूं कि मुझे ये जो प्रभाग समिति की सभापति पद दिए और मैं हमारे सभी मेंबरों का जो कांग्रेस की भी है और उभाटा की भी है, मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं। थैंक यू।